नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, प्रोप्रायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र। तर आज मी लग्नाविषयी एक महत्त्वाचा विषय आहे, त्या विषयी आज मी बोलणार आहे। तो विषय आहे ते म्हणजे रक्तगट, ब्लड ग्रुप। लग्न करताना जर का एक रक्तगट असेल तर आपण लग्न करावे का नाही करावे या गोष्टीविषयी मी अनेक तज्ञ डॉक्टरांसोबत बोललेलो आहे आणि त्यातून हा व्हिडिओ मी बनवत आहे। त्यामुळे विनंती आहे, व्हिडिओ कृपया पूर्ण ऐका आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या ओळखीचे जे कोणी मित्र किंवा मैत्रिणी लग्नासाठी प्रयत्न करत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांचाही लग्न करताना रक्तगटामुळे गैरसमज हा होणार नाही। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मी या विवाह केंद्राचं काम 2013 सालापासून जवळजवळ 12 वर्ष झाली करत आहे आणि मी अनेक पालकांच्याकडून ऐकलेलं आहे की मुलीचा किंवा मुलाचा रक्तगट एक आहे, त्यामुळे हे स्थळ आपण पाहू शकत नाही किंवा या स्थळामध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही। एक गोष्ट ऐकल्यानंतर मी बऱ्याचदा विचार केला की अरे, आधीच्या काळात तर कितीतरी पालकांचे रक्तगट एक आहेत। काही पालकांचं म्हणणं असते की नाही, या रक्तगट एक असल्यामुळं मुलं होताना प्रॉब्लेम होतो, काही जणांना मुलं होत नाहीत, काही मुलं होतात ती मग अपंग होतात, काहीतरी फिजिकल डिसॅबिलिटी त्या मुलांमध्ये येते, त्यामुळे रक्तगट एक असेल तर आम्ही काही पुढे जाऊ शकत नाही किंवा नाडी जर का एक असेल तरीही आम्ही जर का पुढे जाऊ शकत नाही। तर त्याविषयी मी अनेक तज्ञ डॉक्टरांसोबत मी बोललेलो आहे आणि डॉक्टरांच्या मते आलेलं आहे की जर का मुलाचा आणि मुलीचा रक्तगट सेम असेल, समजा की मुलीचा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे आणि मुलाचाही रक्तगट जर का बी पॉझिटिव्ह आहे आणि त्या दोघांना जर का लग्न करायचं असेल तर त्यामध्ये कसलाही अडथळा येत नाही, त्यांना मुलं होण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येत नाही। एक रक्तगट दोघांचा असल्यामुळे काहीही अडचण येत नाही। आपल्याकडे रक्तगट कोणते कोणते आहेत तर ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह। तसेच मुलीचे सुद्धा रक्तगट यापैकी कोणताही असेल, जर का एक असेल किंवा वेगवेगळे असतील तरी तुम्ही लग्न हे करू शकता। किंवा मुलाचा रक्तगट जर का यामध्ये निगेटिव्ह आहे, जसं की ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह किंवा ओ निगेटिव्ह आणि मुलीचा रक्तगट पॉझिटिव्ह असेल, मुलाचा रक्तगट यापैकी कोणताही निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे आणि मुलीचा जर का ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह असेल तरीही लग्न केल्यानंतर मुलं होताना काहीही त्यांना अडचण येत नाही। पण फक्त मुलीचा रक्तगट जर का निगेटिव्ह असेल आणि मुलाचा रक्तगट जर का पॉझिटिव्ह असेल तर फक्त डॉक्टरांची कन्सल्ट करा। 90% यामध्येही डॉक्टरांचं म्हणणं आहे की काही अडचण येत नाही। यामध्ये काय होतं की जर का मुलीचा रक्तगट निगेटिव्ह असेल आणि मुलाचा रक्तगट जर का पॉझिटिव्ह असेल, त्यांना मूल होताना काही मुलीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, थोडेफार चान्सेस असतात त्यांना काही ना काहीतरी त्रास होण्याचे। त्यासाठी आता आपलं सायन्स खूप पुढे गेलेलं आहे, त्यासाठी बरेच उपचार असतात आणि त्यातून हा त्रास टाळता येतो। त्यामुळे रक्तगट आणि लग्न ही बऱ्याच लोकांच्या मध्ये मी ऐकलेलं आहे आणि बऱ्याच पालकांचं मी पाहिलेलं आहे की ज्यावेळेस ते बायोटा पाहत असतात आणि त्यांना जर का असं निदर्शनास आलं की या मुलीचा आणि मुलाचा रक्तगट एक आहे तर त्याच वेळेस ते पुढचं काहीही बघत नाहीत। त्यामुळे माझी मुलींच्या आणि मुलांच्या पालकांना एक नम्रतेची कळकळीची विनंती आहे की कृपया ही गोष्ट गांभीर्याने घ्या। आज कितीतरी लग्न एक रक्तगट एक आहे या अज्ञानामुळे मोडली जात आहे, त्या अज्ञानामुळे लग्न ती पुढे जात नाहीयेत। त्यामुळे तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास नसेल बसत तर तुमच्या ओळखीचे जे कोणीही तज्ञ डॉक्टर असतील त्या डॉक्टरांचा तुम्ही आधी सल्ला घ्या आणि मग तुमचा जो काही निर्णय आहे तो तुम्ही नक्कीच घ्या। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर का फॉलो केले नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा। धन्यवाद। जय शिवराय।